MHT CET 2025च्या लास्टच्या 3 दिवसांच्या शिफ्ट्स आता उरलेल्या आहेत। मग या लास्टच्या 3 दिवसाच्या ज्या शिफ्ट आहेत म्हणजे 25 एप्रिल, 26 एप्रिल आणि 27 एप्रिल या शिफ्टचे डिफिकल्टी लेवल काय असणार आहेत, त्याच्यासोबत ज्या प्रिव्हियस आपल्या आता शिफ्ट झाल्या आहेत म्हणजे 19 एप्रिल ते 23 एप्रिलच्या दरम्यान जेवढ्या शिफ्ट झाल्यात त्याच्या ॲनालिसिसवरून तुम्हाला एक गोष्ट तरी समजली असेल की पेपर कोणत्या लेवलचे येतात आणि ॲटलिस्ट त्यांचे जे PYQs आहेत किंवा त्यांचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला समजले असतील की या प्रकारचे क्वेश्चन्स या कन्सेप्टवरती क्वेश्चन्स विचारले। मग ज्या 3 दिवसांच्या आता शिफ्ट राहिले आहेत 25 एप्रिल, 26 एप्रिल, 27 एप्रिल या शिफ्टचे डिफिकल्टी लेवल काय असणार आहे हे मी आजच्या या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे। त्याच्यासोबत सगळ्यात इम्पॉर्टंट या 3 दिवसांच्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांसाठी सांगणार आहे की मागच्या जेवढ्या आतापर्यंत शिफ्ट झाल्यात त्यांच्यावरून एक ट्रेंड दिसतोय की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्समध्ये कोणते क्वेश्चन्स येतात आणि पेपर तुम्हाला कसा अटेम्प्ट करायचा आहे हे सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे 25 एप्रिल ते 27 एप्रिल मध्येच्या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम आहे त्यांच्यासाठी। तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला। आता व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे की सगळ्या मुलांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण का CET रिलेटेड जेवढा काही कंटेंट आहे तुमचे कॅप ॲडमिशन प्रोसेस असेल किंवा स्पॉट ॲडमिशन प्रोसेसमध्ये तो सगळा याच चॅनलवरती अपलोड होणार आहे। आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमचे जे ऑफिशियल व्हॉट्सॲप ग्रुप आहेत त्याची सुद्धा लिंक दिली आहे, त्यावरती सुद्धा नक्की जॉईन व्हा। तर 25, 26 आणि 27 एप्रिलची डिफिकल्टी लेवल काय असते? खरं तर एक सांगू का, लास्टच्या 3 दिवसाच्या शिफ्ट असतात ना त्या जनरली मॉडरेट लेवलच्याच आहेत। म्हणजे आपली जी डिफिकल्टी लेवल आहे जर बघाल तर 19 एप्रिलपासून डिफिकल्टी लेवल हळूहळू वाढत गेली, मधल्या 22 आणि 23 एप्रिलला डिफिकल्टी लेवल थोडी जास्त झाली आणि अंदाज आहे की म्हणजे कसं आहे प्रेडिक्शन आहे आणि कोणीच एक्झॅक्टली सांगू शकत नाही की तुमचा पेपर शिफ्टचा कसा येऊ शकतो। मात्र शक्यता आहे की या 3 दिवसाच्या ज्या शिफ्टचे जे पेपर्स आहेत सगळे मॉडरेट आहेत। आता जर तुम्ही बघाल ना 19 एप्रिल ते 23 एप्रिलच्या दरम्यान जेवढ्या शिफ्ट झाल्या त्याच्यामध्ये ट्रेंड काय दिसतोय, पहिलं म्हणजे काय, फिजिक्स बाळांनो मॉडरेटच येते। म्हणजे उदाहरणार्थ सांगतोय, फिजिक्समधले जर तुम्ही PYQ सॉल्व केलेत, प्रत्येक चॅप्टरच्या फॉर्म्युलाज केलेत तर तुम्ही 25+ क्वेश्चन्स आरामात अटेम्प्ट करू शकता। आता उरलेल्या क्वेश्चनसाठी तुम्हाला प्रॅक्टिस लागते आणि शक्य तेवढं तुमचं कन्सेप्च्युअल नॉलेज आहे ते इम्पॉर्टंट आहे। केमिस्ट्रीचा ट्रेंड जर बघाल तर केमिस्ट्री कसं असतं, जनरली सगळ्या शिफ्टमध्ये केमिस्ट्री ना इझी टू मॉडरेट लेवलच येत आहे। काही क्वेश्चन्स ट्रिकी येत आहेत, परंतु ज्या मुलांनी टेक्स्टबुक फॉलो केले, जेवढे शक्य असेल ते न्यूमेरिकल्स PYQ सॉल्व केलेत त्यांच्यासाठी केमिस्ट्री काही अवघड नाही। सगळी मुलं तरी मी जेवढे रिस्पॉन्सेस घेतोय ना सगळ्या मुलांचं हेच म्हणणं आहे की दादा केमिस्ट्रीमध्ये 35+ आरामात स्कोर करू शकतात जर व्यवस्थित अभ्यास केला तर। आणि आता येतो मॅथ्सचा ट्रेंड काय आहे, मॅथमॅटिक्समध्ये जर बघाल तर सगळ्या मुलांना प्रॉब्लेम्स आले आहेत आणि मला हे सुद्धा माहीत आहे की या वर्षी सुद्धा तुमचा जो टोटल स्कोर आहे ना तो मॅथ्समुळे थोडा कमी फार येऊ शकतो, कारण का मॅथमॅटिक्सची डिफिकल्टी लेवल आहे ना लेंदी टू डिफिकल्ट येत आहेत। त्यामुळे तुम्ही आता ज्या 3 दिवसांच्या शिफ्ट आहेत त्यामुळे तुम्ही डोक्यामध्ये हाच विचार करून चला की फिजिक्स बाळांनो तुमच्यासाठी सुद्धा मॉडरेटच असणार आहे, केमिस्ट्री नक्कीच इझी असणार आहे आणि मॅथमॅटिक्स थोडं मॉडरेट टू लेंदी येऊ शकतं। मग आता तुमचं प्रिपरेशन काय असलं पाहिजे, पहिलं म्हणजे काय, नवीन कुठलेही चॅप्टर्स पिकअप करू नका। जेवढा सिलेबस आत्तापर्यंत केला आहे, जेवढे फॉर्म्युलाज केलेत, जेवढ्या कन्सेप्ट केलेत त्यांनाच रिवाईज करायचा प्रयत्न करा। रिव्हिजनसाठी सगळ्यांनी 2024 आणि 2023 या 2 वर्षांचे PYQचंच रिव्हिजन करा, बाकी काही करू नका। आता फिजिक्ससाठी तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे सांगतो। मुलांना इश्यू कुठे आला, ज्यावेळी ते 90 मिनिटामध्ये केमिस्ट्री आणि फिजिक्स अटेम्प्ट करत होते त्यावेळी त्यांना फिजिक्सचे काही क्वेश्चन्स आहेत त्याच्यापर्यंत त्यांना पोहोचता चालले का, कारण का त्यांच्या डोक्यामध्ये हेच चालू होतं की आपल्याला फिजिक्सचे 50च्या 50 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत आणि काही टाईम कन्झ्युमिंग क्वेश्चन्समुळे बाकीच्या क्वेश्चन्सपर्यंत जाता आले नाहीत। त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, शक्य तेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला तुमच्या 90 मिनिटांपैकी केमिस्ट्री लवकरात लवकर कव्हर करायचे आहेत आणि उरलेल्या वेळेमध्ये पटकन फिजिक्सवरती स्विच ऑन करायचं आहे। फिजिक्स इझीच येणार आहे, मॉडरेटच येणार आहे, एवढं काही डिफिकल्ट नाही। फक्त तुम्ही प्रत्येक चॅप्टरचे फॉर्म्युलेज पाठ करा आणि 2024चे PYQs अगेन एकदा सॉल्व करून जा। ही असणार आहे फिजिक्ससाठी प्लॅन, ठीक आहे। आणि 3 दिवसांच्या शिफ्टसाठी 25, 26 आणि 27 एप्रिलच्या शिफ्टसाठी हाच प्लॅन असणार आहे। केमिस्ट्री तुमच्या शिफ्टला सुद्धा खूप इझी असणार आहे। केमिस्ट्रीमध्ये अटेम्प्ट करताना एवढं लक्षात ठेवा, सिली मिस्टेक्स होऊ देऊ नका। काही क्वेश्चन्स असतात जे नक्कीच कन्फ्युजिंग असतात, त्याचा इफेक्ट इतर क्वेश्चन्सवरती होणार नाही ना याची तुम्ही काळजी घ्या। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट केमिस्ट्रीसाठी एक गोष्ट काय तर तुम्ही टेक्स्टबुक जर व्यवस्थित केले, फिजिकल केमिस्ट्रीचे न्यूमेरिकल्स टेक्स्टबुकमधून व्यवस्थित सॉल्व केलेत, त्याचे फॉर्म्युला जरी पार्ट असतील ना तरी सुद्धा तुम्हाला केमिस्ट्री
केमिस्ट्रीमध्ये 35+ व्यवस्थित मार्क्स मिळवू शकतात, कारण का केमिस्ट्री खूप बळानं इझी येते. जे मार्क्स तुमचे मॅथ्समध्ये जाणार आहेत किंवा फिजिक्समध्ये जाणार आहेत ते तुम्ही केमिस्ट्रीमध्ये कव्हर करू शकता. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट या 3 दिवसांच्या शिफ्टसाठी असणारे मॅथमॅटिक्स बळानो, मॅथमॅटिक्स नक्की स्कोर बूस्टिंग आहे. मॅथमॅटिक्ससाठी शॉर्टकट नाही आहे. तुम्ही जेवढे आत्तापर्यंत प्रॅक्टिस केले आहे ना त्याच्याच बेसिसवरती तुमचा मॅथ्सचा स्कोर येणार आहे. आता लास्ट मिनिट टिप्स जर मॅथ्सबद्दल सांगायचं झालं ना, मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही क्वेश्चन्स बाळांनो चूज करायला शिका. उदाहरण सांगतो, होतं असं की मोस्टली लॉजिकचे वगैरे क्वेश्चन्स असतात किंवा मॅट्रिक्सचे जे इझी क्वेश्चन्स असतात ना ते 41 to 50 क्वेश्चनच्या मध्ये, म्हणजे जो काउंट आहे त्याच्यामध्येच आलेला असतो. मग आता विद्यार्थी पहिल्यापासून क्वेश्चन सॉल्व्ह करायला जातात. इझी क्वेश्चन्स एकदम शेवटी असतात आणि आपण पहिल्यांदा डिफिकल्ट क्वेश्चन्समध्येच आपली एनर्जी व्यर्थ घालत बसतो. त्यामुळे सगळ्या मुलांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, मॅथमॅटिक्सचा पेपर अटेम्प्ट करताना क्वेश्चन्स व्यवस्थित चूज करायचे. जे टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन्स आहेत त्यांना आपण नंतर सॉल्व्ह करा. इझी क्वेश्चन्स पहिल्यांदा सॉल्व्ह करायचे. अराउंड जर तुम्ही व्यवस्थित PYQ सॉल्व्ह केलेत आत्तापर्यंतचे मॅथमॅटिक्सचे तर 24 to 25 क्वेश्चन्स असे आहेत जे व्यवस्थित सॉल्व्ह होऊ शकतात. आता उरलेल्या क्वेश्चन्ससाठी बाळांनो तुम्हाला तुमची प्रॅक्टिस, त्याच्यानंतर तुमची जेवढे काही तुक्का स्ट्रॅटेजी वगैरे असेल ना ते तुम्ही यूज करा. आय होप तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्ससाठी ज्या 3 दिवसांच्या लास्टची जी शिफ्ट आहेत त्या समजले असेल की हे काय फॉलो केलं पाहिजे. आता नवीन चॅप्टरऐवजी फक्त रिव्हिजनवरती फोकस करा. 1-2 मॉक टेस्ट दिल्यात तरी चालतील, परंतु शक्य तेवढं रिव्हिजन करा. आणखीन एक शेवटची गोष्ट काय सांगायची तर भरपूर शिफ्ट्समध्ये म्हणजे काल काही मुलांचे मेसेजेस आले होते की त्यांच्या एक्झाम सेंटरवरती त्यांचे PC आहे ना अचानक बंद पडले. एका मुलीचं तरी इथलं पुण्यामधलंच एक मोठं सेंटर आहे, त्या कॉलेजमध्ये त्याची एक्झाम होती. 8 मिनिटांसाठी जवळजवळ PC बंद पडला. म्हणजे विचार करा, तुमचा पेपर सुरू आहे, बाकी सगळी मुलं व्यवस्थित देत आहेत आणि तुमचाच PC अचानक बंद पडला. 8 मिनिटं चालूच झाला नाही आणि डायरेक्टली त्या ज्यावेळी तिची टेस्ट सबमिट झाली ती इतर मुलांसोबतच झाली. एक्स्ट्रा टाईम वगैरे काही भेटला नाही. 8 मिनिट म्हणजे विचार करा, तुमचे त्यामध्ये नाही म्हटले तरी 5 ते 6 क्वेश्चन्स फिजिक्स व केमिस्ट्रीचे अटेम्प्ट होऊ शकतात. त्यामुळे टाईम मोस्ट इम्पॉर्टंट आहे. जर अशी काही घटना तुमच्यासोबत झाली तर पटकन तिथले जे सुपरवायझर आहेत, इन्व्हिजिलेटर आहेत त्यांच्यावरती कानावरती ही गोष्ट घाला आणि लवकरात लवकर कसा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होईल याच्यासाठी काळजी घ्या. हे सगळ्यांसोबत होत नाहीत, काही रेअर केसेस आहेत ज्याच्यामध्ये या गोष्टी झालेल्या आहेत. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. आता ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम आपली 3 दिवसांमध्ये राहिले ना 25, 26 आणि 27 त्या सगळ्या मुलांना टेन्शन वगैरे काही घेऊ नका. जेवढं काही केलं आहे ना तेवढा तुमचा बेस्ट द्या. मला 100% गॅरंटी आहे की यावर्षी सुद्धा कमी मार्क्सवर चांगलं पर्सेंटाईल मिळणार आहे, कारण का मॅथमॅटिक्स सगळ्याच मुलांना डिफिकल्ट गेलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्याकडून ऑल द बेस्ट, खूप खूप शुभेच्छा. नक्कीच तुमचा जो पेपर आहे ना तो व्यवस्थित चांगला जाणार आहे. फक्त आता रिव्हिजनवरती फोकस करा आणि फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स कसं अटेम्प्ट करायचे ना याची स्ट्रॅटेजी डोक्यामध्ये ठेवा. अजून कोणत्या नवीन टॉपिकवरती जरी व्हिडिओ असेल ना ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.